एका नामांकित शाळेमध्ये शिकवणारी एक 35 वर्षीय महिला शिक्षिका होती आणि विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लास घेत होती। मग ऑनलाईन क्लासेसमध्ये ज्यांना काही समजलं नाही, काही नाही, अशा विद्यार्थ्यांनी मला मेसेज करा, कॉल करा असं त्या महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं। आणि तिच्या क्लासेसमध्ये 10वीचे पोरी अशा पद्धतीने ऑनलाईन क्लास घेत होते। पण मात्र एक दिवस ती जी महिला शिक्षिका आहे त्या महिला शिक्षिकेनं एका 10वीच्या पोराला मेसेज केला आणि आता ऑनलाईन क्लासमुळे पोरांकडे सुद्धा मोठाले मोबाईल आले आहेत, त्याच्यामध्ये इंटरनेट आहे, व्हिडिओ कॉल होतो, या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत। आता त्या महिला शिक्षिकेनं त्या 10वीच्या पोराला मेसेज केला, त्याला ऑनलाईन यायला सांगितलं आणि दोघा जणांनी एका ॲपवर दोघं जण ऑनलाईन पद्धतीनं आले आणि एकमेकांसोबत बोलू लागले, चॅटिंगसुद्धा करू लागले। पण मात्र या सगळ्या चॅटिंग करत असताना त्या महिला शिक्षिकेनं स्वतःच्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली आणि त्या विद्यार्थ्याला सगळं काही दाखवायला सुरुवात केली। आता त्या विद्यार्थ्याला ते बघायला चांगलं वाटत होतं आणि ते बघून त्याच्या भावना उत्तेजित होत होत्या। आणि याच प्रकरणामध्ये घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच मुंबईमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि एका नामांकित शाळेमध्ये शिकवणारी एक 35 वर्षीय महिला शिक्षिका होती। ऑनलाईन क्लासेस ती घेत होती, कारण की कोरोनानंतर, लॉकडाऊननंतर ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन शिक्षण घेणं हे घराघरामध्ये पोहोचलेलं होतं। त्यामुळं विद्यार्थ्यांकडे सुद्धा स्मार्टफोन आलेले होते, प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला होता। त्याच पद्धतीनं त्या शिक्षिकेनं एका पोराला व्हिडिओ कॉल केला होता आणि व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सगळं काही दाखवत होती, त्याच्या भावना उत्तेजित करत होती आणि व्हिडिओ कॉलच सगळं काही करून मोकळं होत होती। आता अशा पद्धतीची घटना वारंवार त्या ठिकाणी घडत असल्यामुळं त्या पोराला बी त्याच्यामध्ये मोठी मजा येत असल्यामुळं एक दिवस त्यानं त्या शिक्षिकेचा नको तसा व्हिडिओ, म्हणजे कपडे काढतानाचा व्हिडिओ तीच त्याला सगळं दाखवत होती, तो व्हिडिओ त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग केलं आणि त्याला पुन्हा पुन्हा बघण्यासाठी त्यानं ते स्क्रीन रेकॉर्डिंग मोबाईलमध्ये सेव्ह केलं। आता हा प्रकार त्या ठिकाणी सातत्यानं घडत होता, पण मात्र त्या पोरानं कोणाला सांगितलं नाही आणि ती महिला शिक्षिका स्वतःहून कशाला कोणाला सांगेल। पण मात्र एक दिवस तारीख आली 28 जुलै 2025ची। 28 जुलै 2025ला ते जे 10वीमध्ये शिकणारं पोरगं आहे त्याच्या आईनं काही कामानिमित्त त्या पोराचा मोबाईल पाहिला आणि मोबाईल पाहत असताना त्या मोबाईलमध्येच त्या महिलेची, म्हणजे त्या महिला शिक्षिकेची व्हिडिओ रेकॉर्डिंग दिसली, स्क्रीन रेकॉर्डिंग दिसली आणि त्या स्क्रीन रेकॉर्डिंगमध्ये तिचा सुद्धा मुलगा होता। हे सगळं त्या महिलेला दिसलं। ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली, काय करावं काय नाही तिला समजत नव्हतं। जेव्हा तिनं तिच्या पोराला विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा ही सगळी चूक त्या महिलेचीच आहे असं त्या पोराने सांगितलं। त्या महिलेनं तात्काळ तिच्या पोराला घेतलं, जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि रीतसर त्या महिला शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला, तक्रार दाखल केली। आता पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली, कारण की ते 10वीमध्ये शिकणारं पोरगं होतं, 18 वर्षापेक्षा त्याचं वय कमी होतं, त्याला काहीही समजत नसल्यामुळं आणि त्या महिला शिक्षिकेने त्याचा गैरफायदा घेतल्यामुळं पोक्सो अंतर्गत पोलिसांनी त्या महिला शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तिला न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं। आता न्यायालयानं त्या महिला शिक्षिकेला 1 दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे आणि तिचा जो मोबाईल आहे तो फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठवलेला आहे। त्या महिला शिक्षिकेनं फक्त एकाच पोरासोबत अशा पद्धतीनं केलेला आहे का, अजून कोणत्या विद्यार्थ्यांसोबत केला आहे का आणि तिच्या मोबाईलमध्ये अशा पद्धतीचे व्हिडिओ आहेत का, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत। पण मात्र गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारचं काम या महिला शिक्षिकेनं केल्यामुळं सर्वच स्तरातून त्या महिलेवर जोरदार टीका होती। पण मात्र सध्या कशा पद्धतीच्या घटना घडतायत, हातामध्ये मोबाईल आल्यामुळं लोक त्याच्यावर काय काय पाहतायत, मुलं नेमकं काय करतात याच्यावर पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे। अभ्यासासाठी घेऊन दिलेला मोबाईल
त्यामध्ये फक्त तो अभ्यासच करतोय का इतर काही कुठाने करतोय हे पालकांनी तपासून पाहायला पाहिजे. आणि तपासून पाहिलं तर या सगळ्या गोष्टी पुढं येऊ शकतात. नाहीतर पोरगा अभ्यास करायला आपल्याला काय करायचं आपण शांत बसा असं म्हणू अशा पद्धतीच्या घटना घडतात असं सुद्धा बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे. आता ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय वर्तमानपत्रामध्ये जे छापून येतं तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. आता काही जणांना वाटतं ही स्टोरी घडलीच नाही मनाने सांगितलेली आहे. तशा लोकांसाठी आपण कमेंट बॉक्समध्ये या बातमीची सविस्तर लिंक दिली आहे आणि त्यावर जाऊन तुम्ही संपूर्ण गोष्ट कोणत्या TV चॅनलने ही बातमी दिली आहे ते तुम्हाला लिंकवर क्लिक केल्यानंतर कळेल. पण मात्र ज्यांना आपल्यावर विश्वास आहे ते आपल्याला चांगल्या कमेंट करतात मोठा प्रतिसाद देतात त्यांच्यासाठी आपण अशा खास बातम्या समोर घेऊन येत असतो. आता ज्या पद्धतीने ही संपूर्ण घटना घडली आहे त्याच्यावर तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका.